सर्वांना सलाम. भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. यावेळेस आपण सर्वजण एकत्र मिळून स्तोत्रसहिता 67 आपण सर्वजण मिळून वाचूया. मुख्य गवयासाठी तंतुवाद्यांच्या साथीने गावयाचे संगीत स्तोत्र. देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा. त्याने आपला मुख प्रकाश आमच्यावर पाडावा. देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा. त्याने आपला मुख प्रकाश आमच्यावर पाडावा. यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा. तू सिद्ध केलेले तारट सर्व राष्ट्रांना विदित व्हावे. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. राष्ट्रे हर्ष करोत व जयघोष करोत, कारण तू राष्ट्राचा न्याय सरळपणे करशील व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील. राष्ट्रे हर्ष करोत व जयघोष करोत, कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. भूमीने आपला उपज दिला आहे. देव आमचा देव आम्हाला आशीर्वाद देव. देव आम्हाला आशीर्वाद देव व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करो. यावेळेस आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता थोर आणि अनुग्रहकारी जिवंत देव बाप्पा, तुझ्या नावाला लाखो लाख धन्यवाद देतो देव बाप्पा. हा सुंदर असा दिवस आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये तू जोडलास आणि आम्हाला सर्वांना देव बाप्पा तुझ्या या भक्तीमध्ये सर्वांचं तू आम्हाला एकत्र घेऊन आलास म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो देव बाप्पा. जरी देव बाप्पा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असू, जरी देव बाप्पा आम्ही एकमेकांपासून दूर असू, पण देव बाप्पा आमच्या सर्वांना या सुंदर अशा माध्यमामधून देव बाप्पा तू आम्हाला सर्वांना कनेक्ट केला आहेस म्हणून तुझ्या नावाला लाखो लाख धन्यवाद देतो देव बाप्पा. विशेष प्रार्थना करतो देव बाप्पा इथून पुढच्या सर्व भक्तीसाठी आणि इथून पुढचं सर्व जे गीत गाणं आहे ते सर्व तुझ्या गौरवासाठी असू दे. येणारा संदेश जो आहे तो देखील तू आशीर्वादित कर आणि त्या सर्वांमधून जे जे बघणारे आहेत त्या सर्वांवरती देव बाप्पा तुझा आशीर्वादाचा वर्षाव देव बाप्पा तू कर. इथून पुढची सर्व वेळ काळ तुझ्या हातामध्ये देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला देवबाप्पाच्या गौरवासाठी आपण काही गीत गाणार आहोत आणि सुरुवातीला आपण सर्वजण गीत गाऊया. जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है मैं गाऊंगा आनंद से. खरंच आपला परमेश्वर जो महान आहे आणि त्याच्या गौरवासाठी खरंच आपण नाचून गाऊन टाळ्या वाजवून देवबाप्पाची स्तुती केली पाहिजे आणि त्या देवबाप्पाच्या गौरवाला आपण गीत गाऊया. जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है मैं गाऊंगा आनंद से. आपण सर्वजण आपल्या घरीच टाळ्या वाजूया. जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है मैं गाऊंगा आनंद से. जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है मैं गाऊंगा आनंद से. मैं गाऊंगा मैं गाऊंगा मैं गाऊंगा आनंद से. मैं गाऊंगा मैं गाऊंगा मैं गाऊंगा आनंद से. जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है ताली बजाऊंगा आनंद से. जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है ताली बजाऊंगा आनंद से. ताली बजाऊंगा ताली बजाऊंगा ताली बजाऊंगा आनंद से. ताली बजाऊंगा ताली बजाऊंगा ताली बजाऊंगा आनंद से. जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है हाथ उठाऊंगा आनंद से. जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है हाथ उठाऊंगा आनंद से. हाथ उठाऊंगा हाथ उठाऊंगा हाथ उठाऊंगा आनंद से. हाथ उठाऊंगा हाथ उठाऊंगा हाथ उठाऊंगा आनंद से. जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है मैं नाचूंगा आनंद से.
जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं नाचूंगा आनंद से, मैं नाचूंगा, मैं नाचूंगा, मैं नाचूंगा आनंद से, मैं नाचूंगा, मैं नाचूंगा, मैं नाचूंगा आनंद से। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं गाऊंगा आनंद से। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं गाऊंगा आनंद से, मैं गाऊंगा, ताली बजाऊंगा, हाथ उठाऊंगा आनंद से, मैं गाऊंगा, ताली बजाऊंगा, मैं नाचूंगा आनंद से। देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण आपला परमेश्वर खरंच खूप महान परमेश्वर आहे. आणि दाविदासारखं ज्यावेळेस आपण त्याच्या चरणासमोर जातो, खरंच तो आपल्याला पकडून धरण्यासाठी नेहमीच तयार असतो. यावेळेस आपण सर्वजण शास्त्रभागाकडे वळणार आहोत आणि आजचा जो शास्त्रभाग आहे तो मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. नवीन करारातून आपण सर्वजण मिळून वाचूया. प्रेषितांची कृत्ये ह्याचा 2रा अध्याय 1 ते 13 ही वचने. प्रेषितांची कृत्ये ह्याचा 2रा अध्याय 1 ते 13 ही वचने. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्या व सुसाटसारख्या आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारखा जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकाएक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिळ्या भाषा बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया, यहुदिया, कपुदुकिया, पंत, आसिया, फरुगिया, पंफुलिया, मिसर व करुणेच्या जवल्या लिबूच्या देश यात राहणारे यहुदी व यहुदिया मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्षेत्रीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाची महाकृत्ये सांगताना ऐकतो. तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल? परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षरसाने मस्त झाले आहे. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करो. यावेळेला आपण काही सूचना ऐकणार आहोत. मागील बुधवारी 7 वाजता बायबल स्टडी आपण कंडक्ट केला होता. टीम लिंक या ॲप्लिकेशनद्वारे आपण सर्वजण एकत्र कनेक्ट होऊन सर्वांनी त्यांचे प्रश्न जे होते ते विचारले आणि खूप आशीर्वादित अशी बुधवारची सभा जी होती ती झाली. येणाऱ्या ह्या बुधवारी देखील संध्याकाळी 7 वाजता आपण पुन्हा एकदा बायबल स्टडी कंडक्ट करणार आहोत. सो आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी त्याच्यामध्ये जॉईन व्हावे. ज्यांना लिंक मिळत नसेल त्यांनी कृपा करून फोन करून लिंकची मागणी करावी. आणि विशेष सूचना म्हणजे बुधवारच्या दिवशी आपण सर्वांनी आपला जो डेटा आहे तो थोडा सांभाळून वापरूया, कारण की आपल्याला संध्याकाळी मग कनेक्शनसाठी काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. मागच्या रविवारी जो पाळक साहेबांनी प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचे अचूक आणि त्वरित उत्तर अमित लोंढे आपल्या भावाने दिलेले आहे. म्हणून मी अमित दादाचे अभिनंदन करतो की त्यांनी लवकरात लवकर जे आहे ते त्याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये सादर केलेलं आहे. ज्या सर्वांनी आपले आपले जे दशमांश आणि जे आपले ऑफरिंग्स आहेत ते सर्वांनी ऑनलाईन बँक थ्रू डिपॉझिट केले आहेत किंवा ज्यांनी पाळक साहेबांना पर्सनली येऊन इथं दिले आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि आपल्या जर या आठवड्यामध्ये देखील आपले दशमांश किंवा टाईज जमा करायचे असतील तर आपण सर्वजण ते करू शकता.
येणाऱ्या आठवड्यामध्ये काही वाढदिवस आहेत, त्या सर्वांसाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. 1 जूनला शामराव कांबळे अंकल, तसेच विजय कांबळे अंकल, संजया लोंढे आंटी आणि मंगला वाघमारे आंटी यांच्या सर्वांचा वाढदिवस आहे. 2 जून रोजी मिसेस प्रफुल्लता हेडदुगीकर, श्रीमती संजीवनी लोंढे आंटी यांचा देखील वाढदिवस आहे. 4 जूनला उत्तमबाई कांबळे आंटी यांचा वाढदिवस आहे आणि 5 जूनला अशोक भिंगारदिवे अंकल, तसेच आकांक्षा झोंबाडे आपली बहीण, तिचा वाढदिवस आहे. 7 तारखेला आपला भाऊ प्रवीण चाबुकस्वार याचा वाढदिवस आहे. तर या सर्वांसाठी आपण प्रार्थनेत आठवण ठेवूया. एक मॅरेज ॲनिव्हर्सरी देखील आहे. 1 जून रोजी मिसेस अँड मिस्टर पोपट घोडके यांचा लग्नाचा वाढदिवस आहे, तर त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जात असताना गीत गाणार आहोत. आपण सर्वजण मिळून गीत गाऊयात. हो तेरी स्तुति और आराधना, करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हो तेरी स्तुति और आराधना, करता हूँ तुझसे मैं ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी तू मुझे बचाता है. जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं तू मुझे उठाता है. सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं. घुटने में टेकू बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू ही मेरा पिता.
यावेळेस मी पाळक साहेबांसाठी विनंती करतो की ते आपल्या सर्वांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करतील. यावेळेला प्रियांनो आपण प्रार्थना करूया. थोर आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू श्री ख्रिस्ता पवित्र आत्म्या, आम्ही तुला धन्यवाद देतो सुंदरशा वेळेसाठी, आजचा दिवस, आणि पुन्हा एकदा प्रभू तुझ्या चरणाजवळ तुझ्या वचनातून प्रभू परमेश्वर वाचण्यासाठी, तुझं गुणगान करण्यासाठी, तुला आबा आणि बापा म्हणून हाक मारण्यासाठी प्रभू आजचा सुंदरसा दिवस तो आमच्या जीवनामध्ये दाखवला. आम्ही तुझे आभार मानत आहोत. विशेष प्रभू परमेश्वरा, आजच्या दिवशी प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये पुन्हा एकदा आमचं शरीर जे आत्मा देत आहोत आणि आठवण करत आहोत प्रभू समस्त प्रियजनांसाठी की वेगवेगळ्या रीतीने आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबियासमवेत प्रभू बसलेले असताना प्रभू त्यांच्यावरती तुझी कृपा दया आम्ही मागत आहोत. प्रभू जे जे प्रभू परमेश्वर या भक्तीमध्ये या माध्यमाच्याद्वारे प्रभू परमेश्वरा या प्रभू परमेश्वरा पवित्र दिवशी प्रभू परमेश्वर सामील झालेले आहेत त्यांच्यावरती प्रभू तुझी कृपा दया मागत आहोत. आम्ही आठवण करतो प्रभू परमेश्वर, कित्येक लोक प्रभू परमेश्वर ह्या आजारामुळं प्रभू आज प्रभू परमेश्वर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. हा महाभयंकर प्रभू परमेश्वर आजार आणि प्रभू परमेश्वर जरी मनुष्याला भीतीदायक वाटत असला तरी प्रभू तुझ्यावरती विश्वास ठेवणाऱ्यांना, प्रभू परमेश्वर संपूर्ण रीतीने प्रभू परमेश्वर तुझ्यावरती भिस्त टाकणाऱ्यांना प्रभू परमेश्वर कुठल्याही भीतीची गरज नाही. तरी प्रभू तू तुझ्या प्रिय मुलामुलींना प्रभू तू कधी सोडलेलं नाही आणि त्यांना नेहमी सांभाळत आलेला आहे. तरी प्रभू या प्रियजनांसाठी देखील आम्ही आठवण करत आहोत, जरी ते तुझं नाव ओळखत नसले आणि काही जण प्रभू परमेश्वर तुझ्या नावाला ओळखत आहेत, तुझ्या प्रभू सुवार्तेवरती विश्वास ठेवत आहेत, आज त्यांच्या जीवनामध्ये देखील कार्य कर. जे त्यांना सुवार्थ सांगत आहेत अशा प्रियजनांवरती देखील प्रभू कृपा दया असू दे. विशेष प्रभू डॉक्टर, नर्सेस, वेगवेगळ्या प्रभू परमेश्वर ठिकाणी प्रभू परमेश्वर सर्वत्र जगामध्ये जे सेवा देत आहेत प्रभू त्यांच्यावरती विशेष दया मागत आहोत. सर्व भीतीदायक गोष्टीपासून प्रभू त्यांचं सांभाळ केलेलं आहे, त्यांच्या कुटुंबियांचं रक्षण करत आहे, त्यांच्या जीवाचं देखील प्रभू तू रक्षण करत आहे. आणि ही महान सेवा प्रभू परमेश्वर तू आशीर्वादित कर. जी पोलीस यंत्रणा आहे, सरकारी यंत्रणा आहे प्रभू परमेश्वरा, प्रत्येक प्रभू परमेश्वर देशातले पुढारी जे आहेत योग्य ते निर्णय घेण्यासाठी प्रभू त्यांना तू मदत कर. आणि विशेष प्रभू जे संशोधन करणारे लोक आहेत त्यांच्या हाताला यश दे, बुद्धीला स्पर्श कर की प्रभू परमेश्वर या महामारीपासून प्रभू परमेश्वर लवकरात लवकर प्रभू एक लस ते चांगली शोधून काढतील की जेणेकरून प्रभू पूर्वरत सर्व प्रभू परमेश्वर विशेष करून तुझी उपासना तुझी भक्ती प्रभू आम्ही मंदिरामध्ये एकत्र येऊन करू आणि प्रभू परमेश्वर तुझ्या प्रभू सहभागितेमध्ये आम्ही सर्वजण आनंद करू. आज प्रभू परमेश्वर मंडळीतील प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत. पाडळे अंकल, गायकवाड आंटी, प्रभू परमेश्वर थोरात आंटी अशा या प्रियजनांवरती प्रभू तुझी कृपा दया असू दे. उतार वय असलं तरी देखील प्रभू त्यांच्या आत्म्याला प्रभू परमेश्वर तू स्पर्श करत आहे, शरीराला आरोग्य देत आहे, मनाला शांती देत आहे, म्हणून तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा आज प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत ज्या प्रियजनांची प्रभू परमेश्वर या आठवड्यामध्ये वाढदिवस आहेत, लग्नाचा वाढदिवस आहे, अशा सर्वांवरती बापा कृपा दया असू दे. नवीन वर्ष, नवीन प्रभू परमेश्वर गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वर तू त्यांना दाखवत असताना तुझ्या सान्निध्यात बसण्यास त्यांना तू विशेष मदत कर. ये प्रभू आम्ही पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर आमच्या सर्व जगातील परिस्थिती आणि आमची देखील प्रभू परिस्थिती तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू परमेश्वर वेगवेगळ्या रीतीने आज तुझे सेवक देखील प्रभू परमेश्वरा जी प्रभू परमेश्वर वचनाची सेवा या वेगवेगळ्या माध्यमांद्वारे करत आहेत, आज त्यांची देखील आम्ही आठवण करतो. बापा ते आशीर्वादित कर. तांत्रिक बिघाड, तांत्रिक अडचणी प्रभू तू दूर कर आणि प्रभू अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास प्रभू तू मदत कर. या माध्यमातून प्रभू परमेश्वर आज कित्येक लोक सुवार्थ ऐकत आहेत, त्यांच्यावर देखील बापा कृपा दया असू दे. प्रभू परमेश्वरा आम्ही आजचा दिवस आणि विशेष करून प्रभू परमेश्वरा आजचं येणारं वचन आमच्या सगळ्यांसाठी प्रभू तू आशीर्वादित करशील आमचा विश्वास आहे. मनुष्याचं शहाणपण नाही तर तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन आम्हा प्रत्येकाला लाभू दे. मान, सन्मान आणि गौरव प्रभू तुला देत लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तू ऐक बापा, आमेन. यावेळेला प्रियानो आपण देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत आणि
जो शास्त्रभाग आपल्यासाठी आज निवडलेला आहे तो म्हणजे प्रियानो प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 1 ते 13 वचने जे आहेत आपण मगाशी वाचलेले आहेत. प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि 1 ते 13 वचने जे आहेत. यावेळेला प्रियानो या वचनांमधून पाहण्याआधी मागील आठवड्यामध्ये प्रियानो जो उपदेश आपण त्या ठिकाणी ऐकला होता आणि त्या उपदेशाला अनुसरून आपण एक प्रश्न विचारत असतो ऐकला होता. त्यामध्ये पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला विचारले होते, प्रभू याचे काय? तर पेत्र कोणाविषयी बोलत होता? त्या शिष्याचं नाव काय? त्वरित लाईव्ह चॅटमध्ये प्रियांनो जो उत्तर टाकेल अचूक आणि त्वरित उत्तर टाकेल त्याला प्रियांनो आपण बक्षिसाच्या यादीमध्ये आपण ठेवणार आहोत. आणि ज्यावेळेला हे सर्व लॉकडाऊन संपून जाईल त्यावेळेला प्रियांनो आपण हे बक्षीस देखील प्रियांनो देणार आहोत. आज जो आपण शास्त्रभाग घेतलेला आहे प्रियांनो त्यामध्ये विशेष करून आज 50वा दिवस म्हणून आपण प्रियांनो पाहत आहोत. पेंटिकॉस्ट दिवस. हा पेंटिकॉस्ट म्हणजे आपल्याला शास्त्रभागामध्येच प्रियांनो त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 1ल्या वचनामध्येच म्हटले, नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमलेले असताना. म्हणजे पेंटिकॉस्ट हा शब्द म्हणजे प्रियांनो 50वा दिवस. यावरून नंतर काही लोकांनी स्वतःच्या संस्थेचं नाव पेंटिकॉस्टल मिशन केलेलं आहे. पेंटिकॉस्टल वेगळं आहे आणि पेंटिकॉस्ट जो आहे तो 50वा दिवस आहे. पण मुळात ज्या वेळेला प्रियांनो आपण प्रेषितांची कृत्य असं हे पुस्तक वाचतो तर संपूर्ण रीतीने ह्या पुस्तकाचं खरं तर नाव प्रेषितांची कृत्य न म्हणता ह्याला पवित्र आत्म्याची कृत्य असं जर खरं तर दिलं असतं तर फार चांगलं झालं असतं. कारण संपूर्ण रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेला प्रियांनो सर्व शिष्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं की 1ला अध्याय प्रेषितांची कृत्य याचा 1ला अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत सर्व यहुद्यात शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि अशा प्रकारे प्रियांनो याच क्रमानुसार पवित्र आत्म्याचं कार्य जे आहे यरुशलेमपासून सुरू झालं आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत कसं ते प्रियांनो गेलेलं आहे त्याचं सविस्तर वर्णन जे आहे या शास्त्रभागामध्ये मिळत आहे. प्रेषितांची कृत्य लिहिणारा प्रियांनो जो लेखक आहे तो लूक आहे, ज्याने आधी एक प्रियांनो शुभवर्तमान त्यांनी लिहिलेला आहे. पहिला ग्रंथ त्यांनी केलेला आहे त्याला आपण लूककृत शुभवर्तमान म्हणतो. हा लूक जो आहे तो त्या काळातला एक वैद्य होता, डॉक्टर होता आणि तो पावलाबरोबर नेहमी प्रियांनो प्रवास करायचा. पावलाला त्या ठिकाणी प्रियांनो आरोग्याच्या काही गोष्टी त्याला जर कमतरता वाटली तर लूक त्याला नेहमी प्रियांनो हा जो डॉक्टर म्हणून होता तो त्याला सहकार्य करायचा. आणि म्हणून जो नुसता एक डॉक्टरच नव्हता तर तो परराष्ट्रीय देखील होता. तो यहुदी नव्हता, यहुदी मतानुसार प्रियांनो चालणारा नव्हता, परंतु त्याने संशोधन केलं आणि बारीक सारीक वैद्य असल्यामुळे अगदी चिकित्सा जी आहे त्यांनी सर्व काही व्यवस्थित केलेली आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनावरती प्रियांनो त्याने एक ग्रंथ तयार केला. आणि नंतरच्या काळामध्ये देखील प्रियांनो जसं आपल्याला 1ल्या अध्यायामध्येच तिथं म्हटलेलं आहे की थियोफिल महाराज येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास व शिकवायस आरंभले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. म्हणजे लूक जो आहे तो प्रियांनो त्या ठिकाणी परराष्ट्रीयमधून आलेला आहे पण त्याचं संशोधन त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या संशोधनावरती प्रियांनो जे पवित्र आत्म्याचं कार्य आहे ते ह्या पुस्तकामधून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे प्रेषितांच्या कृत्यांमध्ये पेंटिकॉस्टच्या दिवशी 50व्या दिवशी पवित्र आत्मा उतरला आणि मग त्यानंतर तो सर्वत्र प्रियांनो जगामध्ये ते कार्य सुरू करायला लागला.
म्हणजे जसं एखाद्या तळ्यामध्ये पाणी शांत असताना मध्येच एखादं जर दगड आपण टाकला तर त्या ठिकाणी प्रियांनो पाणी वर उचंबळून येतं आणि खाली पडतं, परंतु नंतर प्रियांनो जे वलय तयार होतं ते इतक्या लांबपर्यंत जातं की जोपर्यंत त्याला किनारा मिळत नाही तिथं धडकत नाही ते प्रियांनो, ते वलय त्या ठिकाणी चालत राहतं. अगदी त्याच प्रकारे पेंटिकॉस्टच्या दिवशी देखील प्रियांनो पवित्र आत्मा त्या ठिकाणी उतरला आणि प्रियांनो यरुशलेमपासून प्रियांनो अगदी पृथ्वीच्या शेवटापर्यंत रोमपासून प्रियांनो देखील पुढे नंतर प्रियांनो ही प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता कशी पसरली त्याच्याबद्दल प्रियांनो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर हा पेंटिकॉस्टचा दिवस जो आहे तो मंडळीचा एका अर्थाने आपण वाढदिवसच म्हणायला पाहिजे. मंडळीचा जन्म त्या ठिकाणी प्रियांनो झालेला आहे. मंडळी त्या ठिकाणी एकत्र येत होती प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक त्या ठिकाणी सहभाग करत होते. 40 दिवसापर्यंत म्हणजे पुनरुत्थानानंतर प्रियांनो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवसापर्यंत त्यांना दर्शन देत होता. आणि मग त्याने जसं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रियांनो की 3ऱ्या वचनामध्ये, पहिला अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये, की मरण सोसल्यानंतरही त्याने पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवले. 40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो नुसतंच दर्शन देऊन अंतर पावत नव्हता, परंतु प्रियांनो देवाच्या राज्याच्या गोष्टी त्यांना आणखीनही तो सांगत होता, म्हणजे प्रोत्साहन त्यांना तो देत होता. असं करत करत प्रियांनो 40 दिवसापर्यंत त्यांनी शिष्यांना मार्गदर्शन केलं. म्हणजे पुनरुत्थान झालं. तो मेला गुड फ्रायडेच्या दिवशी, 3ऱ्या दिवशी तो पुन्हा एकदा उठला आणि उठल्यानंतर 40 दिवसापर्यंत वेगवेगळ्या रीतीने त्यांच्यामध्ये तो सहभागी होत होता. आणि मग प्रियांनो 40 दिवसानंतर त्याचं स्वर्गारोहण झालेलं आहे. त्याच्याबद्दल देखील प्रियांनो आपण पहिला अध्याय आणि 9 वचनामध्ये आपण पाहतो, तिथं म्हटलेलं आहे की असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला दृष्टिआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पहा शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिलेले दिसले. त्यांच्याजवळ पुरुष म्हणजे कोण? तर खरं तर देवदूत होते. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसंच येईल. तो गेला आहे पण परत एकदा तो येणार आहे प्रियांनो, असं त्या देवदूतांनी प्रियांनो सांगितलं. आणि म्हणून 40 दिवसांनंतर पुढील प्रत्येक दिवस हे जे शिष्य होते प्रियांनो ते प्रार्थनेसाठी एकत्र जमले होते. का तर ते वाट पाहत होते. कसली वाट पाहत होते? तिथं लिहिलेलं आहे 8व्या वचनामध्ये, पहिला अध्याय आणि 8वं वचन, परंतु पवित्र आत्मा तुम्हावरती येईल. प्रियांनो 4थ्या वचनामध्ये देखील तो काय म्हणत आहे? तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. यरुशलेम सोडून तुम्ही जाऊ नका. काही जण यरुशलेम सोडून प्रियांनो गालिलामध्ये गेले. आपण मागील आठवड्यामध्ये पाहिलं, पेत्र गेला समुद्रावरती मासे धरायला. पण आता मात्र 40 दिवसाच्या शेवटच्या वेळेला प्रियांनो तो म्हणत आहे की यरुशलेम सोडून जाऊ नका, तिथंच थांबा तुम्ही, कारण पित्याने देव केलेलं. तो म्हणत आहे की यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले. कोणती देणगी? पवित्र आत्म्याची देणगी प्रियांनो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आता स्वर्गारोहण त्याचं होणार आहे आणि पवित्र आत्मा जो तुम्हाला दिसणार नाही प्रियांनो, येशू ख्रिस्त दिसत होता प्रियांनो. त्यांनी मनुष्य म्हणून त्याला पाहिलं, त्याला मृत्यू त्याचा पाहिला, पुनरुत्थान त्याचं झालं आणि मग प्रियांनो पुनरुत्थित प्रभू देखील त्यांना दिसत होता डोळ्यांनी. आणि आता 40 दिवसानंतर तो वर घेतला गेला आणि आता मात्र पवित्र आत्मा येणार आहे. तो मात्र प्रियांनो असा दिसणार नाही, परंतु तो मार्गदर्शन करणार आहे. आणि ती देणगी म्हणून प्रियांनो त्यांनी दिलेली आहे. ती संपूर्ण रीतीने तो म्हणत आहे की त्याची वाट पहा. या शास्त्र भागावरून प्रियांनो काही आपले मुसलमान, इस्लाम पाळणारे प्रियांनो जे बंधू आहेत ते म्हणतात की तो पवित्र आत्मा नाही,
तर तो मोहम्मद पैगंबर होता. मोहम्मद पैगंबर जर बघितला तर 700-750 वर्षानंतर आला प्रियांनो. मग 750 वर्षापर्यंत यांनी काय यरुशलेमेत बसून राहायचं होतं का? आणि हे यरुशलेमेत किती दिवस, एखाद्या माणसाचं जीवन किती दिवस आहे? 750 वर्षानंतर इस्लाम धर्म सुरू झालेला आहे. त्याच्या आधी प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सगळं काही प्रियांनो समजावून सांगितलं आणि त्यांना सांगितलं यरुशलेम सोडून जाऊ नका, कारण पवित्र आत्मा तुमच्यावरती येणार आहे. आणि म्हणून हे सर्व जे शिष्य होते त्यांनी मग पुढील दिवसांमध्ये इतकं गांभीर्याने पुढील 10 दिवस प्रियांनो, पुढील 10 दिवस ते प्रार्थनेमध्ये राहिले. 14 वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे, हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. एकचित्ताने प्रार्थना करण्यासाठी तत्पर होते प्रियांनो. 10 दिवस पुढे म्हणजे 40 दिवसापर्यंत दर्शन झालं. त्याच्यानंतर 10 दिवस, 50वा दिवस, 40 आणि 10 50 झाले. मग प्रियांनो त्या ठिकाणी पवित्र आत्मा उतरेल. पण 10 दिवसापर्यंत ते सर्वजण एकत्र माडीवरती प्रियांनो. 12 वचनामध्ये काय म्हटलं, पहिला अध्याय, मग यरुशलेमेजवळ म्हणजे शब्बात दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते यरुशलेमेत परत आले आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले. तेथं पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप, थोमा, बर्तलमय, मत्तय, अलिफाचा मुलगा याकोब, शिमोन, जिलोन व याकोबाचा मुलगा यहुदा हे राहत होते. हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, अशी येशूची आई मरिया, त्यांचे भाऊ एकचित्ताने प्रियांनो त्या ठिकाणी प्रार्थना करत होते. पण 15 वचनामध्ये सांगितले किती लोक होते. त्या दिवसात पेत्र बंधुवर्गामध्ये सुमारे 120 माणसांच्या जमावामध्ये उभा राहून म्हणाला. 120 माणसं होती प्रियांनो. त्यांच्या प्रार्थनेमध्ये प्रियांनो तो एकत्र राहिले होते. ते 14 दिवसासाठी क्वारंटाईन केलेले नव्हते प्रियांनो. खरं तर देवाने त्यांना सांगितलं होतं क्वारंटाईन व्हा म्हणून. कशासाठी? पवित्र आत्मेची देणगी मिळणार आहे. इथं 14 दिवस क्वारंटाईन म्हटल्यावरती चाचणी होत असते की ह्याला काही प्रादुर्भाव आहे का नाही. पण इथं मात्र प्रियांनो 10 दिवसापर्यंत ह्यांनी सेल्फ क्वारंटाईन, जगापासून नातं तोडलं होतं. एकाच ठिकाणी माडीवरच्या खोलीमध्ये प्रियांनो त्या ठिकाणी प्रार्थनेमध्ये वेळ घालवत होते. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे की ते एकचित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर होते. त्यामुळे प्रियांनो दुसऱ्या अध्यायामध्ये आपण जर पाहिलं तर प्रियांनो पवित्र आत्मा त्या ठिकाणी उतरला. म्हणजे स्वतःच्या अंतःकरणाची, स्वतःच्या प्रियांनो जीवनाची त्या ठिकाणी प्रियांनो ते तयारी करून घेत होते. याच गोष्टीमुळे प्रियांनो आपल्याला पाहायला मिळतं की त्यांच्यामध्ये सहभागिता किती चांगली होती प्रियांनो. आणि लूक जो आहे तो वारंवार प्रियांनो जर तुम्ही बघितलं तर एकत्र भेटण्यावरती किंवा एकत्र मिळण्यावरती तो जोर देत आहे. पहिल्या अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये तो म्हणतोय, तो व ते एकत्र जमलेले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की, तो व ते एकत्र जमलेले असताना. त्यानंतर प्रियांनो आपण पाहतो 14व्या वचनामध्ये की ते सर्वजण आणि त्यांच्यात कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया, भाऊ एकचित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर होते. सर्वजण एकत्र बसलेले होते. आणि मग प्रियांनो पुढे जाऊन आपल्याला दुसरा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये देखील प्रियांनो तो म्हणत आहे की नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमलेले असताना. म्हणजे एकत्र जमण्यावरती लूक फार भर देत आहे. म्हणजे मंडळीची प्रियांनो त्या ठिकाणी स्थापना होत आहे. मंडळी प्रियांनो ती एकत्र येत आहे. मंडळी म्हणजे प्रियांनो लोक आहेत, देवावरती विश्वास ठेवणारे, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणणारे त्या लोकांना मंडळी म्हटले. त्याला चर्च म्हटलेलं आहे प्रियांनो. चर्च म्हणजे इमारत नाही आहे. चर्च म्हणजे प्रियांनो त्या ठिकाणी मंडळी, देवाचे निवडलेले लोक. त्यांना प्रार्थना करण्यासाठी एक जागा पाहिजे म्हणून चर्चची इमारत म्हणतात त्याला. शब्द आपले काही लोकांनीच प्रियांनो तो इतर लोकांमध्ये पसरवलेला आहे की पहा आमचं चर्च. पहा नाही, आमच्या चर्चची इमारत म्हणायचं त्याला. चर्च म्हणजे प्रियांनो सर्व लोक. आणि हे मगाशी मी जसं म्हटलं प्रियांनो की पेंटिकॉस्ट म्हणजे मंडळीचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे, बिल्डिंगचा जन्म नाही झालेला. त्या ठिकाणी पेंटिकॉस्टच्या दिवशी
प्रियानो लोक एकत्र आलेले आहेत. आणि म्हणून हा जो एक प्रकारे प्रियानो उत्सवच त्या दिवशी होता. कसला उत्सव होता? लोक त्या ठिकाणी यरुशलेममध्ये परत एकदा गर्दी करायला लागले होते. यहुदी लोकांसाठी 3 वेगवेगळे प्रियानो महत्त्वाचे सण होते. 3 वेगवेगळे सण म्हणजे कोणते? तर त्यांच्यासाठी जो वलांडण सण आहे त्याला त्यांच्या भाषेमध्ये पेसाक म्हटलेलं आहे. वलांडण सण म्हणजे आपण प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर शुक्रवारी देण्याआधी शिष्यांबरोबर तो एकत्र बसला होता. तो वलांडण सण साजरा करत होता. वलांडण सण म्हणजे काय? मिसर देशामधून परमेश्वर मोशेच्या पुढारीपणामध्ये सर्व लोकांना मिसर देशातली शेवटची रात्र त्यांनी काढली. त्या ठिकाणी ती रात्र आठवण करा म्हणून देवाने सांगितलं होतं. तर तो वलांडण सण तो एक सगळ्यात महत्त्वाचा होता की जो आपला प्रभू येशू ख्रिस्ताने देखील पाळलेला आहे. त्यानंतर वलांडण सणाच्या नंतर 50 दिवसात म्हणजे वलांडण सण आणि 50 दिवस त्यानंतर आणखीन एक हा प्रियांनो सण त्या ठिकाणी होता. आणि त्या सणाला त्यांनी म्हटलेलं आहे शाहुआट. आता कदाचित माझे उच्चार वेगळे असतील, पण शाहुआट म्हणून हा एक प्रियानो पर्व आहे, उत्सव. तो काय पर्व आहे? तर वलांडण सण झाल्यानंतर प्रियानो हे मिसर देशामधून बाहेर निघाले. वाळवंटामध्ये जात असताना सिनै पर्वताजवळ ते आले आणि मोशे देवाबरोबर संभाषण करत होता. त्यावेळेला देवाने 10 आज्ञा त्यांना दिल्या. त्या पाट्या देण्याचा जो दिवस होता त्या दिवसाचा उत्सव प्रियानो त्या ठिकाणी ते साजरा करतात. म्हणजे संपूर्ण यहुदी राष्ट्र जे आहे त्या उत्सवामध्ये प्रियानो ते भाग घ्यायचे. वलांडण सणाच्या नंतर 50 दिवसांनी प्रियानो हा सण येतो. आज तुम्ही आणि मी प्रियानो आपण पेंटिकॉस्ट म्हणून त्याला तो दिवस म्हणत आहोत. कारण 50वा दिवस एका बाजूला बघितलं तर प्रियानो दिवस एकच आहे. तो त्या यहुदी लोकांसाठी शाहुआट दिवस आहे की देवाने 10 आज्ञा लोकांसाठी दिलेल्या आहेत. आणि आता मात्र प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये परमेश्वराने पवित्र आत्मा दिलेला आहे. म्हणजे देवाने देण्याचं कार्य पेंटिकॉस्टच्या दिवशी आणि शाहुआटच्या दिवशी एकाच दिवशी प्रियांनो देण्याचं कार्य, लोकांना देण्याचं कार्य प्रियांनो केलेलं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या हा दुसरा एक सण त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. आणि म्हणून यरुशलेममध्ये पुन्हा एकदा आता गर्दी झाली होती. आणि तिसरा एक त्यांचा मोठा महत्त्वाचा सण होता तो म्हणजे सोका किंवा त्याला सुकोत म्हणतात काही जण. आणि तो म्हणजे काय तर मंडपाचा पर्व. म्हणजे वलांडण सण मिसर देशातून बाहेर निघाले, त्यानंतर सिनाय पर्वताकडे आले. देवाने त्यांना त्या ठिकाणी 10 आज्ञा दिल्या. तो एक पर्व आहे. 10 आज्ञानंतर प्रियानो नंतर मोशेला त्याने सांगितलं होतं की तुला त्या मंडप बांधायचा. आणि मंडप उभारल्यानंतर देवाची उपस्थिती तिथं आली तर त्याला सुद्धा प्रियानो एक सण उत्सव म्हणून साजरा करा म्हणून सांगितलं. तर हे 3 वेगवेगळे प्रियानो उत्सव यहुदी लोकांसाठी फार महत्त्वाचे होते. यानंतरही प्रियानो त्यांच्याकडे अजून वेगळे उत्सव आहेत. पण या 3 उत्सवासाठी त्यांना राष्ट्र जे आहे वेगवेगळे यहुदी लोक पसरलेले होते, पांगलेले होते. ते वेगवेगळ्या देशातून परत एकदा इस्रायलमध्ये यायचे आणि प्रियांनो हे उत्सव साजरे करायचे. आज त्याला आपण म्हणत आहे प्रियांनो पेंटिकॉस्ट दिवस, पण यहुदी लोकांसाठी प्रियांनो हा म्हणजे शाहुआट दिवस आहे की या दिवशी देवाने 10 आज्ञा त्यांना दिल्या होत्या. आणि म्हणून खूप यरुशलेममध्ये प्रियांनो गर्दी त्या ठिकाणी जमलेली आहे. आणि मग आपण प्रियांनो पुढे पाहतो की दुसऱ्या वचनामध्ये अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. लूक जो आहे एक वेगळी प्रियांनो त्या ठिकाणी शब्द तो वापरत आहे. ते शब्द सुद्धा प्रियांनो त्याला देवाच्या आत्म्याने सुचवलेले असतील. आणि मग प्रियांनो आपण त्या ठिकाणी पाहतो की आकाशात मोठ्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. वाऱ्याचा आवाज एक गोंगाट त्या ठिकाणी प्रियांनो झालेला आहे. हाच प्रियांनो आवाज जो आहे जर आपण एजिकियल याचा 37वा अध्याय जर आपण काढलं, एजिकियल याचा 37वा अध्याय
आणि त्याचं 9 आणि 10 वचनामध्ये म्हटलेलं आहे. मुद्दामून आपण काढून का वाचत आहे? कारण पवित्र आत्म्याचं प्रियांनो दर्शक काही ठिकाणी जुन्या करारामध्ये वाऱ्याच्या रूपाने दिलेलं आहे, काही ठिकाणी प्रियानो अग्नीच्या रूपामध्ये दिलेलं आहे, आणि नंतरच्या काळामध्ये आपण बघतो की कबुतरासारखं प्रियानो, कबूतर नाही तर कबुतरासारखं देवाचा आत्मा येशू ख्रिस्ताचा ज्या वेळेला बाप्तिस्मा झाला त्यावेळेला प्रियानो त्याच्यावरती येऊन बसला होता. म्हणजे वारा आहे, त्यानंतर प्रियानो अग्नीसारखा आहे आणि कबुतरासारखा आहे. पण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? वाऱ्यासारखा. एजिकेल याचा 37वा अध्याय आणि प्रियानो त्याचं 9 आणि 10 वचन मी तुमच्यासाठी वाचते. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे, मानवपुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहो दिशांनी ये व या वधिलेल्यावर फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होतील. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. वारा आला, श्वास फुंकला गेला, आणि ज्या ठिकाणी प्रियानो अस्थी पडली होती माणसांची, प्रियानो त्याच्यामध्ये प्रियानो जीव आला, आणि प्रियानो ती माणसं एक सैन्य म्हणून त्या ठिकाणी उभं राहिले. म्हणजे देवाच्या आत्म्याचं कार्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं, आणि ते देवाचं प्रियानो वारा म्हणजे देवाच्या पवित्र आत्म्याचं प्रतीक म्हणून आपण प्रियानो पाहत आहोत. नंतर पुढं आपण प्रियानो योहानकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि मग 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, वारा पाहिजे तिकडे वाहतो. येशू ख्रिस्त म्हणत आहे, वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. जो आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचा असंच आहे. म्हणजे वारा जो आहे प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांना दाखवत आहे. म्हणजे पवित्र आत्मा येण्याच्या आधी जो गोंगाट झाला किंवा वारा आला, आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे प्रियादो की अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने ते भरले. म्हणजे देवाचा आत्मा त्या ठिकाणी आलेला आहे, येत आहे. पुढं मग प्रियानो म्हटलेलं आहे, आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. अग्नीच्या जिभा म्हणजे आग जशी प्रियानो आपल्याला दिसत असते, फ्लेम आपण म्हणतो, ती प्रत्येकाच्या डोक्यावरती प्रियानो त्या ठिकाणी दिसत होती. अग्नी, आग आल्यासारखी. आता ती अग्नी काय आहे प्रियानो? ते सुद्धा देवाच्या पवित्र आत्म्याचंच प्रियानो प्रतीक आहे. जर आपण प्रियानो मोशेचं पाचारण जर बघितलं तर मोशेला देखील प्रियानो ज्यावेळेला परमेश्वराने पहिल्यांदा पाचारण केलं त्यावेळेला सुद्धा अग्नी त्या ठिकाणी दिसलेला आहे. निर्गम याचा 3रा अध्याय आणि प्रियानो त्याचं 2ऱ्या वचनापासून मी वाचत आहे. निर्गम याचा 3रा अध्याय आणि 2ऱ्या वचनापासून. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वाले त्यास दर्शन दिले. मोशेला अजून माहीत नाही, देवाची भेट झाली नाही, पण देवाची भेट कशी झाली त्याबद्दल वर्णन आहे. त्यांनी दृष्टी लावली, तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्यास दिसले. मोशेने त्या डोंगरावरती पाहिलं की एक झाड त्या ठिकाणी त्याला अग्नी आहे, आग लागलेली आहे, पण ते भस्म झालं नाही, त्याची राख होत नाही, पण ते जळत आहे असं मोशेला त्या दिसलं. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. ते पाहण्यास मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने पाहिले, आणि झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, मोशे मोशे. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नको, तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. तो आणखीन म्हणाला, मी तुझा पित्याचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव. तेव्हा मोशेने आपले मुख झाकले, कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला.
म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीचं प्रियानो आणखीन एक उपमा वारा तर आहे आणि दुसऱ्या बाजूला अग्नी देखील आहे. आणि तो अग्नी त्या ठिकाणी असताना प्रियानो म्हटलेला आहे की त्यांनी सांगितलं परमेश्वराने त्याला सांगितलं आपल्या पायातले जोडे काढ. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रियानो चांगली गोष्ट आहे की कुठल्याही प्रियानो धार्मिक ठिकाणी पायातले जोडे काढले जातात. प्रियानो देवबापाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जिथं पवित्रता आहे तिथं प्रियानो जोडे काढणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये प्रियानो ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि त्याची सवय प्रियानो आपण लावून घेतली पाहिजे की देवाच्या सान्निध्यामध्ये ज्या वेळेला आपण जातो आपले जोडे प्रियानो बाजूला ठेवले पाहिजे. प्रियानो पवित्र आत्म्याचं कार्य किंवा पवित्र आत्मा जो आहे वाऱ्याच्या रूपाने दिसलेला आहे, अग्नीच्या रूपाने दिसलेला आहे. आणि मगाशी मी जसं म्हटलं प्रियानो की प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेला तिथं सुद्धा म्हटलेलं आहे की कबुतरासारखा देवाचा आत्मा त्याच्यावर येऊन बसला. कबूतर आला नाही प्रियानो, कबुतरासारखा लिहिलेला आहे. म्हणजे कबूतर जसं फडफड करत येत राहतं प्रियानो तसा देवाचा आत्मा त्याच्यावरती येऊन त्या ठिकाणी बसलेला आहे. आता हे 120 लोक त्या ठिकाणी बसले होते. त्या 120 लोकांवरती प्रियानो हा संपूर्ण रीतीने वाराचा अनुभव त्यांना आला. त्या घरामध्ये ते बसले होते आणि प्रत्येकावरती अग्नीची जिभा त्यांच्या डोक्यावरती ते प्रार्थना करत असताना प्रियानो त्यांच्या डोक्यावरती अग्नीच्या जिभा प्रत्येकाच्या प्रियानो डोक्यावर बसलेले आहे. पवित्र आत्मा हा सर्वसामान्य लोकांना देखील आता त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. हा पवित्र आत्मा प्रियानो देवाने आधीच प्रियानो सर्वांना भविष्यवाणी देखील प्रियानो सांगून ठेवली होती आणि ती योएलाच्या संदेशाद्वारे होती. प्रियानो हा पवित्र आत्मा पूर्वीच्या काळी जुन्या करारामध्ये जर बघितलं देवाचा आत्मा हा फक्त 3 लोकांनाच मिळत होता. एक तर राजे होते, संदेष्टे होते आणि याजक. 3 लोकांनाच होता, राजा, संदेष्टे आणि प्रियानो जे संदेष्टे म्हणजे भविष्यवाणी सांगणारे देवाचे सेवक होते आणि याजक यांच्यावरतीच होता. तो सर्वसामान्य लोकांकडे नव्हता प्रियानो, त्यांना मिळालेला नव्हता. कारण ह्या 3 लोकांवरतीच देव कार्य करायचा आणि यांच्याद्वारे लोकांनी ऐकायचं आणि प्रियानो त्यांच्या आज्ञेचं पालन करायचं. पण आता मात्र हा पवित्र आत्मा सर्वसामान्य लोकांकडे देखील प्रियानो त्या ठिकाणी आलेला आहे. किती वेगळी आणि अद्भुत गोष्ट प्रियानो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि प्रियानो हे अचानक घडलेलं नाहीये, तर योएल जो संदेष्ट आहे त्याच्या पुस्तकामध्ये प्रियानो ही भविष्यवाणी झाली होती. योएल याचा 2रा अध्याय आणि प्रियानो त्याच्या 28 वचनापासून मी वाचत आहे. योएल याचा 2रा अध्याय 28 पासून 32 वचनापर्यंत तिथे लिहिलेलं आहे. यानंतर असे झाले की मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. किती सुंदर म्हटले प्रियानो बघा. म्हणजे देवाचा आत्मा हा मनुष्य मात्रांना आता प्रियानो मिळणार आहे किंवा दिला जाईल, ही प्रियानो योजना होती देवाची. ती माणसाची योजनासारखी नाहीये प्रियानो की एकदा घोषणा केली की नंतर प्रियानो त्याच्याकडे कोणी प्रियानो कोणाला ती पाहायला पण मिळत नाही. देवाने अगदी फार पूर्वीपासून संदेशांच्या द्वारे प्रियानो देवाचा आत्मा सर्वसामान्य लोकांना पण मिळणार आहे. त्याच्या तयारीसाठी प्रियानो सर्व काही प्रियानो परमेश्वराने केलेलं आहे. हा पवित्र आत्मा कशासाठी प्रियानो मी नंतर सांगेल तुम्हाला. पण आता काय म्हणत आहे की पवित्र आत्मा प्रत्येक होईल मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा मी वर्षाव करणार आहे. वर्षाव नुसता देणार नाही, तो पाऊस पाडणार आहे आत्म्याचा. तेव्हा काय होणार आहे, हा देवाचा आत्मा आल्यानंतर तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. कसला संदेश देतील? देवाच्या वचनातून ते बोलतील प्रियानो. आज देवाची स्तुती असो, आपल्या चर्चमधील आता संडे स्कूलची लहान मुलं जी आहेत आता त्यांना डेली डिवोशनमध्ये प्रियानो आपण सामील केलेलं आहे. आणि इतके सुंदर रीतीने प्रियानो मला तर ती काही वेळेला आश्चर्य वाटतं. मी सारखं बघत असतो, ऐकत असतो की हा तोच मुलगा आहे का, ही तीच मुलगी आहे का. इतकं सुंदर प्रियानो संडे स्कूलची लहान मुलं मुली येत आहात की ते प्रियानो आता देवाचं वचन भले त्यांना कदाचित आईवडिलांनी मार्गदर्शन केलं असेल, काहींना प्रियानो तसं नाही, काही जणांनी स्वतः केलेलं आहे मला माहीत आहे.
पण बोलत असताना प्रियांनो त्यांचा आवाज जो आहे तो सुद्धा फार सुंदर प्रियांनो आहे. त्याला धाडस लागतं प्रियांनो, बोलण्यासाठी देखील प्रियांनो धैर्य लागतं. आणि देवाच्या आत्म्याशिवाय ही मुलं करणार नाहीत. आणि इथं म्हटलेलं आहे प्रियांनो, आधीच भविष्यवाणी केली होती योएलने. आणि म्हणून तो म्हणत आहे की तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमचे वृद्धा स्वप्ने पडतील. म्हणजे जे म्हातारे लोक आहेत त्यांना स्वप्न पडतील. कसली स्वप्न पडतील? सुखाची, पैशाची, आनंदाची नाही. त्यांना स्वप्न पडतील की देव पुढं काय करणार आहे त्याचं प्रियांनो आधीच त्या ठिकाणी तो सांगणार आहे. पुढील गोष्टी काय होणार आहेत, ह्या जगामध्ये अजून काय होणार आहे याबद्दल प्रियांनो वृद्ध लोक जे प्रार्थनेमध्ये आहेत, जे देवाच्या सान्निध्यामध्ये आहेत, त्यांना प्रियांनो त्या ठिकाणी स्वप्न पडतील म्हटलेलं आहे. पुढे म्हटलेले तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. विजन, दे विल हॅव विजन्स. दृष्टांत होतील तरुणांसाठी. ते वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो त्या दृष्टांतावरती प्रियांनो कार्य करतील की देवासाठी आपल्याला काय करायचं, पुढील योजना काय आहेत. आता प्रियांनो ह्या महाभयंकर मरीमुळे प्रियांनो सर्व जगामध्ये सर्व व्यवस्थाच बदलून टाकलेली आहे. सर्व विचारसरणी बदललेल्या आहेत. आपलं संपूर्ण राहणीमान आता बदललेलं आहे. आणि मग त्या पुढील काळामध्ये आपल्याला कसं जीवन जगायचं हे तरुणांवरती अवलंबून आहे. त्यांना प्रियांनो दृष्टांत होतील देवाच्या गोष्टींबद्दल. आणि मग पुढे म्हटलेलं आहे तुमचे दास व दासी यांच्यावरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. बघा कुणाकुणावर होणार आहे. तुमच्यावर तर होणारच आहे, पण तुमच्या घरातील दास दासी म्हणजे कोण की जे प्रभूमध्ये आहेत, प्रार्थनेमध्ये आहेत, त्यांना सुद्धा प्रियांनो देवाचा आत्मा मिळेल. 30 वचनात म्हटले मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी, धुराचे लोळ अशी चिन्ह दाखवेन. रक्त, अग्नी आणि धुराचे लोळ येत्या दिवसांमध्ये प्रियांनो हे होणार आहे. हे अजून झालेलं नाही. ही भविष्यवाणी आहे. आता तरुणांना संदेश प्रियांनो होत आहे किंवा ते लहान मुलं जे आहेत वचन देत आहेत. पण हे पुढं अजून होणार आहे की आकाश व पृथ्वीवरती काय होणार, रक्त, अग्नी व धुराचे लोळ असे चिन्ह दिसतील. 31 वचनात परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. सूर्य अंधकार होईल. आणि प्रियांनो त्या ठिकाणी म्हणजे सूर्यामध्ये शास्त्रज्ञ म्हणतात की काही काळे डाग दिसायला लागलेले आहेत. दुर्बिणीतून ते पाहतात सूर्यावरती काळे डाग आहेत. आणि ते डाग म्हणजे काय आहेत तर ते म्हणतात सूर्य हळूहळू थंड होत चाललेला आहे. सूर्य थंड होत चाललेला आहे. आता ते सांगतात प्रियांनो डाग दिसत आहेत. पण ही भविष्यवाणी येशू ख्रिस्ताच्या आधी प्रियांनो त्या ठिकाणी सांगण्यात आलेली. येशू ख्रिस्तालाच येऊन 2020 वर्ष झालेली आहेत. आणि ही त्याच्या आधी प्रियांनो भविष्यवाणी म्हणजे त्यावेळेला सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की सूर्य जो आहे अंधकारमय होईल व चंद्र रक्तमय होईल. चंद्र आज आपल्याला जो प्रकाश दाखवतोय रेड मून त्याला म्हटलेला आहे, लाल होणार आहे. मध्ये याच्या काही गोष्टी घडल्या असं काही लोक सांगतात. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल. त्यावेळेला या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो कोणी धावा करेल त्याचाच बचाव होणार आहे. शेवटचा दिवस आहे. कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे निभावलेले सियोन डोंगरावर वर यरुशलेमेत राहतील. आणि परमेश्वराने ज्यांना बोलावले ते बाकी उरलेल्यात राहतील. परमेश्वराने ज्यांना बोलावलेलं आहे, सगळेच नाही प्रियांनो, परमेश्वराने ज्यांना बोलवलं, परमेश्वराने ज्यांना आकर्षित केलेलं आहे. आज या यूट्यूबच्या माध्यमातून देखील प्रियांनो देवाचं वचन कितीतरी ठिकाणी गाजवलं जात आहे. फक्त आपलंच नाही तर वेगवेगळे सुद्धा प्रियांनो सेवक आज त्यांची सेवा प्रियांनो यूट्यूबच्या द्वारे करत आहे. आणि त्या यूट्यूबच्या द्वारे आज कित्येक लोकांना ह्या प्रभू येशू ख्रिस्ताची आता ओळख लवकर व्हायला लागलेली. अगदी ते लोक प्रियांनो स्पष्ट रीतीने ऐकायला लागलेत आणि ते म्हणतात आम्ही हे कधीच ऐकलेलं नव्हतं, आम्हाला माहिती नव्हतं. सुवार्ता प्रियांनो आता त्याच्याद्वारे व्हायला लागलेली. आज प्रियांनो ते लोक आकर्षित होतील आणि मग प्रियांनो जे धावा करतील तेच तरतील प्रियांनो शेवटच्या दिवशी. योएल संदेशाने प्रियांनो त्या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. आणि त्या लोकांना प्रियांनो आता पवित्र आत्मा जो आहे तो उतरलेला आहे. वेगवेगळ्या अग्नीच्या जिवा आपण म्हटलेला आहे. परंतु प्रियांनो आता इथं
थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. एका बाजूला शुवाट म्हटलेलं आहे आपण, शाहुवाट, म्हणजे त्या दिवशी प्रियानो 10 आज्ञा देण्यात आलेल्या आहेत किंवा तोरा त्याला म्हटलेला आहे, त्याचा हा पर्व आहे. दुसऱ्या बाजूला पेंटिकॉस्ट आपण ख्रिश्चन लोक म्हणत आहे, दिवस एकच आहे पण पवित्र आत्मा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता हा पवित्र आत्मा दिल्यानंतर प्रियानो काय घडलेलं आहे? 4थ्या वचनामध्ये काय म्हटले बघा, तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेमधून बोलू लागले. देवाचा आत्मा उतरला त्यांच्यावर, वारा सुटला प्रियानो, घरामध्ये भरला, अग्नीच्या जिभा प्रत्येकाच्या डोक्यावर दिसायला लागल्या. ते बाहेर काय पेटलं नाही प्रियानो, अग्नीच्या जिभा त्या ठिकाणी दिसल्या. आता काय झालेलं आहे, तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने भरले. तो दिसत नाही पण आत्मा त्यांच्यामध्ये प्रियानो आला, पवित्र आत्मा. दुष्ट आत्मा प्रियानो वेगळा आहे, पवित्र आत्मा वेगळा आहे, तुमचा स्वतःचा आत्मा वेगळा आहे. हा पवित्र आत्मा, देवाचा आत्मा प्रियानो त्यांच्यावरती आला. आणि मग काय झालंय, आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, आत्म्याने त्यांना वाचा दिली, त्यांच्या मुखामध्ये प्रियानो अशी काही भाषा प्रियानो दिली की निरनिळ्या भाषेतून ते बोलू लागले. हे सगळे गालिलमधले राहणारे लोक, हे यरुशलेममधले राहणारे लोक, त्यांची एकच भाषा प्रियानो. पण आता तिथं म्हटलेलं आहे निरनिळ्या भाषा ते बोलू लागले. कसं घडलं प्रियानो? हे निरनिळ्या भाषा कसं काय बोलू लागले आणि कशासाठी ते बोलू लागले? लक्षात घ्या, तिथं लिहिलेलं आहे निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. ते एकच भाषा बोलले नाही. आपण काही वेळेला प्रियानो वाईट वाटतं सांगायला ते की काही लोक काहीतरी शब्द वापरतात आणि म्हणतात मी अन्य भाषेमध्ये बोलत आहे, ब्ला ब्ला ब्ला, काहीतरी वेगवेगळे शब्द ते वापरतात आणि एकच प्रकार, एकच शब्द त्यांच्या मुखामध्ये सारखा असतो. देवाने इथं असं केलेलं नाही. इथं स्पष्ट लिहिलेलं आहे की जसजशी आत्म्याने त्यांना वाचा दिली तसतसे निरनिराळ्या भाषेमध्ये बोलू लागले. आणि ते बोलत असताना त्या भाषेमध्ये जे लोक होते त्यांना ते ऐकायला येत होतं. काय लिहिलंय प्रियानो 5व्या वचनामध्ये, त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. त्यावेळेला आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील यरुशलेममधले यहुदी लोक स्वतःच्या व्यवसायासाठी, नोकरीसाठी यरुशलेममधून, इस्रायलमधून दुसऱ्या राष्ट्रांमध्ये सगळीकडं पृथ्वीवरती पांगले होते प्रियानो. ते त्यांची प्रियानो कुटुंब घेऊन वस्ती करत होते. ते तिकडं काही वेळेला तिथंच त्यांचा जन्म झालेला आहे काही मुला मुलींचा. पण सण म्हटलं की प्रियानो ते परत एकदा यरुशलेममध्ये यायचे, इस्रायलमध्ये यायचे. वेगवेगळ्या राष्ट्रातले लोक सण म्हटलं, मी मगाशी म्हटलं प्रियानो त्यावेळेचे 3 महत्त्वाचे सण होते आणि म्हणून त्या सणांच्या उत्सवामध्ये प्रियानो भाग घेण्यासाठी ते सगळे येत होते. अशाच रीतीने प्रियानो जसं आपण म्हटलं शाहुवाट जो होता हा सण, ज्याला आपण नंतर प्रियानो पेंटिकॉस्ट आता म्हणत आहोत, की त्यावेळेला हे सगळे आकाशाखालच्या राष्ट्रातील भक्तिमान यहुदी, चांगले यहुदी बरं का, भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. 6व्या वचनात दिले, तो नाद झाल्यावर लोक समुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. आपापल्या भाषेत म्हणजे काय तर एखादा यहुदी प्रियानो तो जर कुठल्या कामानिमित्ताने प्रियानो किंवा नोकरीच्या निमित्ताने यरुशलेम सोडून प्रियानो इस्रायल देश सोडून तो भारतामध्ये आला असेल आणि त्यावेळेला जर भारतामध्ये हिंदी भाषा जर बोलली जात असेल तर त्या मनुष्य, तो यहुदी जो मनुष्य तो परत उत्सवासाठी यरुशलेममध्ये आला होता. पवित्र आत्मा आल्यानंतर 120 लोक त्या ठिकाणी प्रियानो वेगवेगळ्या भाषेत बोलत असताना या माणसाला हिंदी भाषेमध्ये तो ऐकत आहे की हा मनुष्य जे माडीवरती 120 बसलेले आहेत ते काय बोलत आहेत. तो म्हणतो रे हा हिंदीमधून बोलत आहे. काय ऐकत आहे तिथं लिहिलेलं आहे. 11व्या वचनामध्ये काय म्हटले, क्रेतीय अरब असे आपण त्यांना आपल्या भाषेत देवाची महकृत्य सांगताना ऐकतोय. देवाची महकृत्य, काय महकृत्य आहेत की
50 दिवसापूर्वीच जी घटना घडलेली आहे प्रियानो, की प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या ठिकाणी वधस्तंभावरती मारण्यात आलेलं आहे. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा एकदा उठलेला आहे. 3.5 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त मानवाचं रूप धारण करून आलाय आणि देवाने कशा रीतीने त्या ठिकाणी लोकांबरोबर आपलं संभाषण केलंय, तर हे संपूर्ण रीतीने अग्नीच्या जिभा असलेली माणसं वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलू लागली. मग तो हिंदीमध्ये ऐकत होता, आफ्रिकेमधला एखादा यहुदी मनुष्य त्या ठिकाणी प्रियानो ऐकत आहे आफ्रिकन भाषामध्ये. त्यावेळेला प्रियानो जे जे राष्ट्र त्या ठिकाणी होते त्या त्या राष्ट्रातले लोक आपापल्या भाषेमध्ये ते संदेश ऐकत होते. ते बडबड 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 करत नव्हते प्रियानो नुसते. आज सांगायला वाईट वाटतं प्रियानो, की काही लोक लोकांना दाखवण्यासाठी नुसती बडबड 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 करतात आणि ते म्हणतात आम्हाला काय देवाचा आत्मा मिळाला. पुढे जाऊन प्रियानो मी सांगणार आहे तुम्हाला की हे कशा रीतीने. आणि मग प्रियानो त्या 8व्या वचनापासून प्रियानो आपण पाहतो 7वें वचन, ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा हे बोलणारे सर्व गालिली ना, गालिलामध्ये राहणारे लोक आहेत ना. मग हे आपली भाषा तिकडची कशी बोलतात, हिंदीमधले कसे बोलतायत, आफ्रिकेमधली भाषा कशी बोलतायत, रशियामधली असेल, चायनामधली असेल, दुसऱ्या राष्ट्रातली असेल, अरे हे लोक इथले राहणारे आमची तिकडची भाषा कशी बोलायला लागले. हे देवाच्या आत्म्याचं कार्य होतं प्रियानो. आणि देवाचं आत्म्याचं काय, पवित्र आत्म्याचं कार्य, की जे घडलेलं आहे, जे परमेश्वराने सांगितलेलं आहे येशू ख्रिस्ताबद्दल, ते सर्व लोकांना सांगण्यासाठी आता मात्र देव त्यांचा वापर करून घेत आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये प्रियानो तुम्हाला माहित आहे त्याचा 11वा अध्याय, बाबेल इथला बुरुज. बाबेल इथला बुरुज म्हणजे काय, तिथं 11वा अध्याय जर आपण काढलं, उत्पत्तीचं पुस्तक 11वा अध्याय आणि तिथं 1 वचनापासून वाचत आहे, सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. सगळ्या पृथ्वीवरती उत्पत्तीच्या काळामध्ये एकच भाषा, एकच बोली होती. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांस शिनार देशात एक मैदान लागले, तेथे त्यांनी वस्ती केली. ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या भाजू आणि दगडांऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले, चला आपण आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. तेव्हा मानवपुत्र नगर व बुरुज बांधित होते हे पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, पहा हे लोक एक आहेत, या सर्वांची भाषाही एकच आहे व ही त्यांच्या कृत्याची सुरुवात आहे आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास त्यांना कशानेही अटकाव होणार नाही. तर चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे त्यास एकमेकांची भाषा समजायची नाही. नंतर परमेश्वराने तेथे येऊन त्या सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. याप्रमाणे त्याचे नगर बांधायचे राहिले, म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथे त्यास पृथ्वीच्या पाठीवर पांगवले. काय देवाने वाईट केलं, माणसं बुरुज बांधायला लागली, उंच टॉवर बांधायला लागली. पण मुळात उत्पत्तीच्या पुस्तकाच्या प्रियानो 1ल्या अध्याय आणि 26 वचनामध्ये जर बघितलं तर तिथं म्हटलेलं आहे 28 वचनात म्हटलेलं आहे, देवाने त्यास आशीर्वाद दिला. म्हणजे सुरुवातीला मानवाला आशीर्वाद देवाने दिला, आदम आणि हव्याला. आणि काय सांगितले, देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. पृथ्वीवरती तो म्हणत आहे फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. पृथ्वी व्यापून टाकायला सांगितली होती, एकच ठिकाणी बसायला नव्हतं सांगितलं. इथं मात्र प्रियांनो आपण बघत आहोत की यांनी एकच ठिकाणी बसले, भाषा एकच होती आणि इथंच बाबेल बुरुज बांधायला लागले. कशासाठी, त्यांचं पाप काय होतं की ते म्हणाले आपलं नाव करू आणि सर्व पृथ्वीवर आपली पांगापांग होणार नाही, देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध. म्हणजे त्या लोकांचं एकच ठिकाणी बुरुज होता आणि देवाने काय केलं, त्यांच्यामध्ये आता भाषा निर्माण केल्या. ते एकमेकाला बोलायला लागले तर त्या ठिकाणी भाषा त्यांना समजायला
समजत नव्हती. आणि मग गडबड व्हायला लागली आणि ते बांधकाम जे होतं ते अर्धवटच पडलं. आणि मग जो जो वेगवेगळी भाषा बोलायचं त्यांचा एक एक गट तयार झाला आणि अशा रीतीने पृथ्वीवरती माणसं पांगली, ती राष्ट्र तयार झाली प्रियानो. तेव्हापासून भाषा उगमास आला. म्हणजे आज आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो प्रियानो, त्याचा उगम जो आहे तो इथं दिलेला आहे. कुठेही प्रियानो तुम्हाला सापडणार नाही, कुठल्याही दुसऱ्या शास्त्रात पुराणात प्रियानो तुम्हाला दिसणार नाही की भाषा कुठून आल्या. सगळ्या ह्या भाषा प्रियानो इथून आलेल्या आहेत. देवाने प्रियानो त्याचा घोटाळा केला. म्हणजे देवाने त्यांना एका ठिकाणावरून पांगवलं प्रियानो, पसरवलं. आणि आता मात्र देवाने प्रियानो या ठिकाणी आपण जेव्हा पाहतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये की हे जे पांगले होते त्याला रिव्हर्स केलं देवाने, परत एकदा त्यांना यरुशलेममध्ये आणलं. म्हणून तिथं म्हटलेलं आहे, त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. जे यहुदी म्हणून गेले होते त्यांना एकत्र यरुशलेममध्ये आणलं. आणि प्रियानो, देवाचा आत्मा उतरला. पेंटिकॉस्टच्या दिवशी हे वेगवेगळ्या रीतीने भाषा बोलायला लागले. आणि ती कोणकोणती भाषा बोलत होती त्याची यादी सुद्धा इथं दिलेली आहे. 8 वचन म्हटले, तर आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो. हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपेटमिया, यहुदिया, कपुदिया, पंथ, आसिया, फुर्गिया, पंकुलिया, मिसर व कुर्णेच्या जवळचं लिबुआ देश, यात राहणारे यहुदी व यहुदी मतानुसार असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाची महकृत्य सांगताना ऐकतो. किती देवाच्या आत्म्याचं कार्य प्रिय. म्हणजे देवाच्या आत्म्याचं कार्य काय आहे तर सुवार्ता वेगवेगळ्या ठिकाणी पसरवण्यासाठी प्रियानो देवाने ही दिलेली गोष्ट आहे. आज प्रियानो एकाच चर्चमध्ये बसतात काही लोक आणि काही सेवक लोक अशी काय बडबड करत राहतात की लोकांना इम्प्रेस करत राहतात. ते लोकांना दाखवत राहतात की पहा, मला देवाच्या आत्म्याचं किती महान कार्य मिळालेलं आहे, मी देवाच्या आत्म्याशी बोलत आहे. चूक आहे प्रियानो, अगदी चूक आहे. देवाच्या आत्म्याचं कार्य जर आपण 1 कोरिंथ्याचा 14वा अध्याय जर बघितला, त्याचा नीट अभ्यास जर केला तर तिथं काय म्हटलेलं प्रियानो बघा. पौल करिंथमधल्या मंडळीला समजावून सांगत आहे. आणि ती करिंथमधली मंडळी सुद्धा प्रियानो अशाच घोटाळ्यामध्ये पडलेली आहे. त्यांना समजत नाही आहे की भाषा, अन्य भाषा, इंग्लिशमध्ये फार चांगलं म्हटलेलं आहे प्रियानो, अननोन टंग किंवा अदर टंग. भाषा म्हणजे टंग, पण अदर टंग म्हणजे काय? दुसऱ्याची भाषा, माझी भाषा नाही आहे. जसं आज आपण भारतामध्ये कितीतरी भाषा बोलल्या जातात प्रियानो, पण दुसऱ्याची भाषा म्हणजे अदर टंग. अननोन टंग म्हणजे काय? मला जी भाषा माहीत नाही बाबा, पण ती आहे. पण पृथ्वीवरती प्रत्येक भाषेला अर्थही प्रियानो. इथं पौल तेच लोकांना समजावून सांगत. तो म्हणत आहे, प्रीती मंडळीमध्ये आता गफलत चाललेली आहे. ज्याला अन्य भाषेमध्ये बोलता येतं, म्हणजे दुसरी भाषा त्याला चांगली बोलता येते, तो फार श्रेष्ठ बरं का, चांगला. आणि एखादा संदेश देत असेल तर त्याला ते म्हणायचे हे काय दान चांगलं नाही, हे दान फार चांगले. ते दान म्हणजे त्याला ते अवगत झालेलं आहे, देवाने आत्म्याच्या द्वारे दिलेलं आहे. त्यांच्यामध्ये गफलत झालेली आहे आणि फूट पडलेली आहे. आणि म्हणून पौल काय म्हणत आहे पत्रामध्ये, प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेष तुम्हाला संदेश देता यावा याची उत्कंठा बाळगा. संदेश देता यावा म्हणून उत्कंठा बाळगा. दुसरं वचन काय म्हणतात, कारण भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. मनुष्य जो आहे वेगळ्या भाषेमध्ये बोलतोय. म्हणजे आपल्या मराठी चर्चमध्ये एखादा प्रियानो कानडी माणूस जर आलेला आहे आणि त्याला जर सांगितली प्रार्थना करा, तर तो उठेल आणि प्रार्थना प्रियानो कानडी भाषेमध्ये करेल. आपल्या कुणाला समजणार नाही तो आमेन सुद्धा कधी म्हणतोय. काही उपयोग नाही आहे त्याचा. म्हणून तो म्हणत आहे, कारण भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो, कारण ते माणसाला समजत नाही. तो आत्म्याने गुड गोष्टी बोलतो. अरे त्याला त्याची भाषा माहिती आहे, त्याच्या भाषेमध्ये तो बोलत आहे, तो गुड गोष्टी देवाशी त्याच्याशी बोलत आहे, त्याच्या अंतःकरणातल्या गोष्टी. त्या वेगळ्या काही गुड गोष्टी नाही आहेत. गुड जगामध्ये असं प्रियानो देवाने ठेवलेलं नाही. ते सगळं काही पवित्र शास्त्र दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार नाही. म्हणून असं काही समजू नका काहीतरी गुड देव सांगतोय, रहस्य सांगतो. नाही, रहस्य काय राहिलेलं नाही, सगळे इथं दिलेलं आहे. पुढं काय म्हणतोय, संदेश 3रं वचन,
संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन याबाबत बोलतो. भाषा बोलणारा स्वतःची उन्नती करतो, तो व्यक्ती स्वतःची उन्नती करतो भाषेमध्ये बोलणारा. संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्या, तरी विशेषतः तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे. त्या लोकांना तो वचन सांगत आहे. अन्य भाषेकडे वळू नका जास्त, तो म्हणते. दुसऱ्या भाषेबद्दल जास्त तुम्ही आसक्त होऊ नका, तो म्हणते. कारण मंडळीच्या उन्नती करता अर्थ न सांगता जो भाषा बोलतो त्याच्यापेक्षा संदेष्टा श्रेष्ठ आहे. अर्थ न बोलता बडबड 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 करायची नुसती आणि त्याचा अर्थ सांगायचा नाही, पाऊल म्हणत आहे, त्याच्यापेक्षा संदेश दिलेला बरा. ती 6वं वचन. तर आता बंधुजनो, मी तुम्हाकडे येऊन निरनिळ्या भाषेमध्ये बोललो, पण प्रगटीकरण, विद्या, संदेश किंवा शिक्षण यांच्याद्वारे जर तुमच्याबरोबर बोललो नाही, तर मी तुमचे काय हित साधणार? मी जर तुमच्याबरोबर, पाऊल म्हणते, वेगवेगळ्या भाषेमध्ये येऊन बोललो, पण त्याचा अर्थ काय होईल तुम्हाला काही समजणार नाही. तुम्ही म्हणताल काय बोलतो देवाच्या आत्म्याच्या, अरे पण मी काय बोलतो हे तुम्हाला काहीच कळणार नाही. पण त्याच्यापेक्षा तो म्हणतो मी प्रगटीकरण सांगेल, विद्या सांगेल, संदेश देईल, शिक्षण देईल, तुम्हाला ते महत्त्वाचं आहे. 7वं वचन. पावा, वीणा असला नाद काढणाऱ्या निर्जीव वस्तूंच्या भिन्न भिन्न नाद भेद करून न दाखवल्यास पाव्याचा नाद कोणता, वीणेचा नाद कोणता हे कसे समजेल? सगळ्या वाद्यांचा एकच जर नाद असता तर कसं काय होईल? नाही, तो वेगवेगळा आहे. तसेच कर्णा अस्पष्ट नाद काढील तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील? कर्णा म्हणजे कोणता? तुतारी वाजवली जाते जोरात, ती जर व्यवस्थित वाजवली गेली तर लोकांना समजेल युद्धाला जायचं आहे. पण तीच जर सगळ्यात दुसऱ्या पाव्यांसारखी वाजायला लागली तर प्रियानो कोणी लढाईसाठी तयार होणार नाही, असं पाऊल म्हणतो. 9 वचन. त्याप्रमाणे तुम्हीही सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाही तर तुमचे बोलणे कसे कळेल? सहज समजेल लोकांना, सहज समजेल त्या लोकांना अशा भाषेमध्ये बोला. मी मागे एकदा म्हटलं होतं प्रियानो, एका व्यक्तीला मी नवीन करार दिला होता आणि मग त्याने मला सांगितलं की बाबा हे तर एकदम सरळ सरळ लिहिलं. म्हटलं हो, सरळ सरळ लिहिलं आहे, कारण सगळ्या लोकांना ते समजलं पाहिजे. नाही तो म्हणाला आमच्याकडे कसं वेगवेगळ्या म्हणजे आमची एक श्रेष्ठ भाषा आहे, त्याच्यामध्येच ते लिहिलेलं आहे. म्हटलं ते श्रेष्ठ भाषा आहे आणि म्हणून सर्वसामान्यांना काहीच कळत नाही, ते त्याच्यासाठी ते ज्ञानच मिळत नाही. पण इथं काय म्हणत आहे? सहज समजेल असं बोला. तुम्ही वाऱ्याबरोबर बोलणारे व्हाल. जगात आता 10वं वचन काय म्हणते बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. जगात भाषेचे बरेच प्रकार असतील तरी एकही अर्थहीन नाही. स्वतः पाऊल म्हणतोय, पाऊल स्वतः म्हणतोय भाषेचे वेगवेगळे प्रकार आहे पण एकही अर्थहीन नाही. म्हणून मला भाषेचा अर्थ समजला नाही तर बोलणाऱ्याला मी बरोबर असं होईल आणि बोलणारा मला बरोबर असं होईल. तर जे तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी उत्सुक आहात ते तुम्ही मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाने विपुल मिळावी म्हणून खटपट करा. भाषा बोलणाऱ्याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझ्या आत्मा प्रार्थना करतो पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. तर मग काय? मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्याने करणार. मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्याने गाणार. तू केवळ आत्म्याने धन्यवाद केला तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या उपकार स्तुतीला आमेन असे कसे म्हणेल? कारण तू जे बोलतोस ते त्याला समजत नाही. कारण तुझे उपकार स्तुती करणे चांगले असले तरी त्याने दुसऱ्याची उन्नती होत नाही. तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. म्हणजे पाऊल वेगवेगळ्या भाषांचं ज्ञान त्याला होतं म्हणून तो म्हणत आहे मी अधिक बोलतो, मी देवाचे आभार मानतोय. तो घमंड करत नाहीये. तथापि मंडळीत अन्य भाषेत 10 जर शब्द बोलावे यापेक्षा मी दुसऱ्यास शिकवण्यासाठी 5 शब्द स्वतः समजून उमजून बोलावे हे मला आवडते. बंधुजनो, बालबुद्धीचे होऊ नका पण दुष्टपणाबाबत तहान्या मुलासारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढासारखे व्हा. नियमशास्त्रात लिहिलेले आहे की परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे व परकीय माणसांच्या ओठांनी मी ह्या लोकांबरोबर बोलेल.
तथापि एवढ्यानेच ते माझे ऐकणार नाहीत असे प्रभू म्हणतो. म्हणून या निरनिळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी चिन्ह दाखल आहेत. विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी चिन्ह आहे. अरे हा माझी भाषा कसं काय येऊन बोलला? आज चर्चेसमध्ये प्रियानो अन्य भाषा बोलली जाते, पण चर्चेसमध्ये काय व्हायला पाहिजे ते पुढं म्हटलंय. संदेश हा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे, संदेश हा विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. म्हणजे चर्चमध्ये विश्वास ठेवणारे लोक आहेत तर संदेश द्या. सगळी मंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक जर निरनिळ्या भाषा बोलू लागले तर अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले तर तुम्ही वेडे आहात असं ते म्हणणार नाहीत काय? परंतु सर्वजण संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित माणूस आत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापाविषयी त्याची खात्री होते. त्याला खात्री होते प्रियानुस. म्हणजे अन्य भाषेमध्ये बोलत असताना एखादा आत आला तो म्हणेल वेडेच सगळे, पण तो काय म्हणत आहे? संदेश देतात जर आलं तुम्हाला तर तो आत आल्यानंतर त्याला समजेल अरे हे तर लोक फार चांगल्या रीतीने बोलत आहेत. आणि म्हणून प्रियानो लक्षात घ्या, एदेन बागेमध्ये पापामुळे संभाषणामध्ये ब्रेकअप झालेला आहे, तुटलेलं आहे संभाषण मनुष्य आणि देवामध्ये. एदेन बागेपासून संभाषण ब्रेकअप झालं होतं, पण या पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या देवाचं आणि मनुष्याचं संभाषण परत एकदा सुरू झालेलं आहे. सो sin destroyed the communication in Eden garden, but the Holy Spirit restored the communication. त्या पवित्र आत्म्याने पुन्हा एकदा प्रियानो ते संभाषण सुरू केलेलं आहे आणि ते होण्यासाठी स्वतः तो मध्यस्थी झालेला आहे. देवाच्या आत्म्याच्या या प्रियानो कार्यामुळेच वेगवेगळ्या भाषेमध्ये लोक बोलायला लागले. त्यामुळे ख्रिस्ती समाजातले प्रियानो लोक मिशनरी होऊ लागले. देवाचं वचन आहे प्रियानो, मिशनरी होऊ लागले आणि प्रियानो ते वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये गेले आणि प्रियानो त्या ठिकाणी त्यांनी सुवार्थ सांगितली. येशू ख्रिस्ताचा शिष्य आपण मागच्या वेळेला म्हटलं प्रियानो, जो थोमा होता तो सुद्धा भारतामध्ये मिशनरी म्हणून आला आणि तेव्हापासून भारतामध्ये ख्रिस्ती जीवन लोक जगायला लागलेले आहेत. आज कित्येक मिशनरी प्रियानो वेगवेगळ्या रीतीने भारतामध्ये आले. आज अहमदनगरमध्ये म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, भारतामध्ये कितीतरी ठिकाणी मिशनरी झाले आणि प्रियानो त्यांनी प्रभूची सेवा केली. का? हे देवाच्या आत्म्याचं कार्य प्रियानो आपल्याला पाहायला मिळेल. हे सर्व लोक जे आहेत यांनी आपापल्या भाषेमध्ये प्रियानो बोलताना ऐकलं. का बरं? कारण यांनी आता जे काही ऐकलेलं आहे, जसं 11 वचन म्हटले की आपापल्या भाषेत देवाची महकृत्य सांगताना ऐकतो, त्यांनी ऐकलं तर रिटर्न गेल्यानंतर त्यांच्या देशामध्ये त्यांनी ही सुवार्ता त्यांना सांगावी, त्यांना साक्ष होणार आहे. जे प्रभू येशू म्हणत आहे 8व्या वचनामध्ये पहिला अध्याय, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहुद्यात शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी होताल. लोकांना तुम्ही सांगताल जाऊन, तो म्हणत आहे. आज प्रियानो तीच गोष्ट जगामध्ये प्रियानो कधीही घडली नाही आणि होणारी नाही, परंतु यावेळेला प्रियानो आपण पाहतो. आणि आजही प्रियानो खरं तर देवाचा आत्मा लोकांना त्या प्रकारे प्रियानो चालवत आहेत. काही लोकांनी चेष्टा केली. काय म्हटले 12 वर्षामध्ये, तेव्हा ते सर्व विस्मित होऊन गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले हे काय असेल? त्यांना समजणार, त्यांनी आधी कधीच पाहिलं नव्हतं असं. काय असेल हे? त्यांना आश्चर्य वाटायला लागलं. असं कसं होऊ शकतं? गालिलमधले हे लोक, आता गालिलमधले लोक म्हणताना काय म्हणतो माहिती आहे का मी, की त्यावेळेला अशी ट्रीटमेंट दिली जात होती की गालिलातून कधीच चांगलं येऊ शकत नाही. गालिलमधले लोक जे आहेत ते प्रियानो एकदम अशिक्षित, अनपढ किंवा त्यांच्यामध्ये काहीच चांगले गुण नाहीत असं रीतीने बघितलं जात होतं. पण इथं मात्र प्रियानो ते वेगवेगळ्या भाषेमध्ये प्रियानो बोलत आहेत. आज एक भाषा शिकण्यासाठी प्रियानो मुला मुलींना कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी फी भरावी लागते आणि मग प्रियानो त्या ठिकाणी कितीतरी वर्ष द्यावे लागतात. आज ग्रीक भाषा शिकण्यासाठी सुद्धा प्रियानो आम्हाला कितीतरी दिवस लागले. हिब्रू भाषा शिकण्यासाठी सुद्धा प्रियानो किती दिवस लागले. पण प्रियानो तरी देखील ती संपूर्ण रीतीने अवगत होत नाही. पण इथं मात्र हे धडाधड बोलायला लागलेले आहेत प्रियानो. देवाच्या आत्म्याचं कार्य आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून
काही लोकांना कदाचित ते आश्चर्य वाटलं आणि काही लोकांनी चेष्टा केली. ते 13 वचन काय म्हटलं, परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षरसाने मस्त झालेले आहेत. काही लोक म्हणाले, अहो हे सकाळीच प्यालेले आहेत. हे काही धर्मामध्ये प्रियानो नशा येऊन भक्ती करणं हे प्रियानो ॲक्सेप्टेबल होतं, मान्य होतं. नशा करायची आणि देवाची भक्ती करायची, गुंग व्हायचं, काहीतरी एक नशा चढली पाहिजे. अशी कितीतरी वेगवेगळे धर्म आहेत की नशा करायची अगदी मस्तपैकी आणि मग देवाची भक्ती करायची, उपासना करायची. हे अशा प्रकारचे लोक आहेत असं तिथले लोक काही म्हणायला लागले. का म्हणायला लागले तिथले लोक? कारण ग्रीक भाषेमध्ये सुद्धा असे काही देव आहेत, त्यांच्याकडे सुद्धा भरपूर देव आहेत प्रियानो ग्रीक भाषेमधले, की त्यांच्याकडे सुद्धा नशा करून एखाद्या देवाची उपासना केली तर प्रियानो त्यांच्यामध्ये असं त्यांना जाणवतं की आपण 7व्या आसमानामध्ये गेलेलो आहोत किंवा देव आपल्याशी बोलत आहे असं त्यांना वाटतं. प्रत्यक्ष नाही आहे प्रियानो, पण त्यांना तशी परवानगी आहे किंवा ते करतात. पण जे ख्रिस्ती लोक वेगवेगळ्या प्रकारची नशा करत असतील आणि भक्तीला बसत असतील, त्यांच्यामुळे प्रियानो समाज आपला बदनाम झालेला आहे. आज ख्रिश्चन म्हटलं तर प्रियानो काही लोक पूर्वी म्हणायचे की हा ख्रिश्चन आहे म्हणजे हा दारू पित राहणार. ख्रिश्चन म्हटलं की दारू. पण आता परिस्थिती बदललेली प्रियानो. काही लोक आपले आता इतकी चांगली साक्ष देत आहेत स्वतःची. आणि आता लॉकडाऊन नंतर आपल्याला कळलेलंच आहे की नशा पाणी आता कोणाला जास्त लागत आहे. लोकांची झुंबडच्या झुंबड उडाली आहे तिथं, त्यांना कशाची पर्वा नाही आहे. पण या ठिकाणी ख्रिस्ती जीवनामध्ये नशा करून देवाची भक्ती कधी करता येत नाही. आणि म्हणून काय झालं, पेत्र 14व्या वचनामध्ये म्हणते, तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरुशलेमीतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हाला वाटते हे मस्त झाले आहेत, पण असे नाही, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. का म्हणतो तो तसं? हा दिवसाचा पहिला प्रहर आहे म्हणजे काय? जवळपास 9 वाजायला लागलेले आहेत. आणि 9 वाजण्याच्या आसपास कोणीही लोक दारू पित नाहीत. मग ते यहुदी लोक तर नाहीच पित, पण दुसरे लोक सुद्धा प्रियानो नशा 9 वाजता करत नाहीत. ते करायचे असतील तर संध्याकाळी करतात, कामधंदे संपून झाल्यावरती. म्हणून पेत्र म्हणत आहे, हे लक्षात आणा की हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. मग पुढे काय म्हणत आहे, योएल संदेष्टाने जे सांगितले होते ते आता होत आहे, की देव म्हणाला शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणात दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. असं म्हणून प्रियानो पेत्राने सुरुवात केली आहे. सांगायचा उद्देश काय प्रियानो? पेंटिकॉस्ट आपण म्हणत आहोत, पण यहुदी लोकांसाठी प्रियानो त्या ठिकाणी तो एक सण होता, शव्वाट. ते साजरं करण्यासाठी एकत्र आले होते. मंडळीचा जन्म. शव्वाट म्हणजे काय? देवाने 10 आज्ञा किंवा तोरा त्या ठिकाणी दिला आहे. पेंटिकॉस्ट म्हणजे काय? देवाने पवित्र आत्मा दिलेला आहे. आणि अजून प्रियांनो आपण पाहतो योहान 3:16 की देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. देव देतच राहिलेला आहे आणि मनुष्य घेत राहिला आहे. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलंय, गॉड गिव्स अँड फॉरगिव्स, मॅन गेट्स अँड फॉरगेट्स. देवाकडून सगळं काही मनुष्य घेत राहतो आणि विसरून जातो. देव मात्र देत राहतो आणि क्षमा देखील करतो. जाऊ दे म्हणतो तो. आज प्रियांनो आपला दिवस काय आहे? पेंटिकॉस्टचा दिवस. आज प्रियांनो आपण त्या देवाला आपण प्रार्थना करूया, देवा तू खरोखर आमच्यासाठी किती काय काय दिलेलं आहेस. तू आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आमच्याच पापांसाठी मारला. तो नुसता मेलाच नाही, गाडला नाही, तिसऱ्या दिवशी परत एकदा उठला. आमच्यासाठी पवित्र आत्मा तू दिला पेंटिकॉस्टच्या दिवशी. पूर्वी कोणालाही त्या ठिकाणी प्रियानो तो मिळत नव्हता, फक्त राजे, संदेष्ट, याजक. आज मात्र सर्वसामान्य जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियानो आपला देव म्हणून स्वीकारेल त्याला त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं प्रियानो वर्षाव मिळणार आहे, त्याला दान मिळणार आहे. आणि तो पवित्र आत्मा तुम्हाला वेगवेगळ्या रीतीने प्रियानो तुमच्या जीवनामध्ये तुमचा मार्गदर्शक होणार आहे. का तुम्ही या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये आमंत्रण दिलंय का? तो पवित्र आत्मा तुम्हाला गाईड करत आहे का? तो पवित्र आत्मा काय करेल आणि काय काय करण्यासाठी तुम्हाला विनंती करेल हे पुढच्या आठवड्यामध्ये आपण प्रियानो पाहणार आहोत. पवित्र आत्म्याचं कार्य
आपल्याला कशा रीतीने देव मदत करतो हे पुढील आठवड्यामध्ये आपण पाहणार आहोत. आणि म्हणून पुढच्या आठवड्यात प्रियानो विसरू नका. आणि आपण या अभ्यासाला पुढे चालू ठेवणार आहोत. परंतु तोपर्यंत आपल्याला हा पवित्र आत्मा मिळालेला आहे का नाही याची खातरजमा करून घ्या प्रियानो. आणि जर मिळाला असेल तर त्याच्या सेवेमध्ये प्रियानो तो तुम्हाला खरोखर कसा वापरायचं किंवा तो तुमचा वापर कसा करून घेईल हे तो तुम्हाला सांगणार आहे. आपण यावेळेला प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते जिवंत बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो या सुंदरशा वेळेसाठी. पेंटिकॉस्ट म्हणून दिवस जो आमच्यासाठी तू दिलेला आहे, स्मरणात राहण्यासाठी आहे. आज आम्ही प्रभू परमेश्वर तो अनुभव देखील घेत आहोत. ये प्रभू, आज या निमित्ताने प्रभू परमेश्वर जे वचनातून आम्ही ऐकलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, प्रभू परमेश्वर तो लक्षात राहण्यास आम्हाला तू सहाय्य कर. तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन दे प्रभू. आणि खरोखर ज्या ज्या प्रियजनांनी हा संदेश ऐकलेला आहे त्यांना प्रभू तुझ्या पवित्र आत्माचं कार्य समजण्यास मदत कर. आणि येत्या दिवसांमध्ये खरोखर प्रभू परमेश्वर त्यांचा उपयोग तू करून घेशील. ज्यांनी अजूनही प्रभू ज्यांना पवित्र आत्मा मिळाला नाही त्यांना पश्चातापाचं अंतःकरण दे प्रभू. त्यांनी आपली पापं कबूल करावी, येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारावं आणि मग हा पवित्र आत्मा त्यांना मिळणार आहे याची खात्री प्रभू त्यांना तू देत आहेस. यावेळेला प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत. जे कोणी यावेळेला पश्चाताप करून तुझ्याकडे मागणी करत आहेत प्रभू, क्षमेची याचना करत आहेत, त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांचं अंतःकरण धू प्रभू, स्वच्छ कर, पवित्र कर. आणि हा पवित्र आत्मा त्यानंतर प्रभू त्यांच्यामध्ये घाल. सर्व बंधनं प्रभू तू तोडून टाक आणि सर्व योजना प्रभू तुझ्या इच्छेनुसार असू दे. मान सन्मान गौरव तुला देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तो. सुंदर अशा वचनासाठी देवबापाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. वचनाला रिलेटेडच एक आपण गीत यावेळेस सर्वजण मिळून गाऊयात. चेतीव आम्हा दीना, पवित्र आत्म्या येऊनी, चेतीव आम्हा दीना. चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना, पवित्र आत्मा येऊनी, पवित्र आत्मा येऊनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. हिमवत अमुची अंतःकरणे, हिमवत अमुची अंतःकरणे, थंडची गेली होनी, थंडची गेली होनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. ऐहिकलो बे आत्मसुखाची, ऐहिकलो बे आत्मसुखाची, भुरळची गेली पडुनी, भुरळची गेली पडुनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. मोहक कितीतरी श्रमविहृदया, मोहक कितीतरी श्रमविहृदया, आपुल्या पाशे छळुनी, आपुल्या पाशे छळुनी, चेतीव आम्हा दीना, चेतीव आम्हा दीना. अस शिकपोता समस्नेहाळू, अस शिकपोता समस्नेहाळू, मनी बस आत्मा म्हणुनी, मनी बस आत्मा म्हणुनी, चेतीव आम्हा दीना.
आमदीना. यावेळेला प्रियांनो आपण आहे त्या जागेवरती उभे राहूया आणि प्रभूने शिकवलेली जी प्रार्थना आहे ते आपण म्हणू. त्यानंतर आशीर्वाद घेऊ आणि शेवटचं गीत आपण गाणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडलेलं आहे तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि कर ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुमच्या बरोबर सदा सर्व काळ असो. आमेन. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम. सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. सगळ्यांना विनंती आहे प्रियांनो, येत्या बुधवारी आपला बायबल स्टडी असतो. टीम लिंक या ॲपवरती प्रियांनो आपण हा घेत असतो. तुमच्याकडे जर टीम लिंक ॲप असेल तर प्रियांनो तुम्ही विनंती केली तर फोनद्वारे व्हॉट्सॲपद्वारे प्रियांनो मी लिंक तुम्हाला पाठवू शकतो आणि मग या बायबल स्टडीमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. देवबाप करू प्रियांनो, तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दो. धन्यवाद. थँक्यू.